नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज म्हशी खरेदी करण्याचा आपला दिवस तिसरा आणि वातावरण एकदम आज थंड होतं, म्हणजे पावसाचं वातावरण तयार झालं होतं. पाऊस काय आला नाही आणि आज होती अमावस्या. तर आपलं दलाल काय म्हणलं, विष्णू विष्णूई, आज अमावस्या आणि गुरुवारच्या या ठिकाणी म्हशी खरेदी विक्री जास्त शेतकरी करत नाही. आज काही जास्त म्हशी खरेदी व्हायच्या नाही आपल्या. त्यांना म्हणलं काय नाही विषय, असू द्या अमावस्या, आपण म्हशी पाहायला जाऊ. आणि काय नाही, अमावस्या आपल्यासाठी शुभच आहे. अमावस्याला काय आणि गुरुवारचं काय, आम्ही म्हणलो आमच्या इकडं सगळं व्यवहार करतो, अमावस्या असू, गुरुवार असू, नाही तर शनिवार असू. तर आम्ही या गोट्यावरती गेलो होतो म्हशी खरेदी करण्यासाठी. म्हशी या पाहिल्या. म्हशी ही एक पसंत झाली. ती दुसरी म्हैस तब्येतीने खराब होती. त्या म्हशीचा व्यवहार करायचा, तर इथं दुसरी पार्टी आली. आपल्याला वाटलं म्हशीच पाहायला आल्या, पण त्या आल्या होत्या गाया पाहण्यासाठी. ते गेले. त्या गेल्यानंतर मग त्या म्हशीचा आपण व्यवहार करत होतो, पण तो काय जमला नाही. त्यांनी आपल्याला जास्तच किंमत सांगितली, काही कमी बोलतच नव्हते. मग ते आपल्या म्हशीचा व्यवहार झाला नाही. तिथून आपण निघालो आणि दुसऱ्या गोठ्यावरती गेलो. तर दुसऱ्या गोठ्यावरती इथं दोन म्हशी होत्या. पहिला रुचे, दोन दात, चार दात. त्या म्हशी दिसायलाही सुंदर, खाली सडा पारुंब्यात व्यवस्थित, कातीत पातळ, लांब मापाच्या, हाईटलाही जास्त. म्हशी या दोन्ही आपल्याला आवडल्या. मग म्हशी आवडल्या म्हणलं, मग काय आता म्हणलं सोडायचं नाही. आणि कोण मशीनला काय बाजार कमी नाही. की आता चार येतं तरी घरी ठेवल्या पाहिजे ना. आता नेऊन परत पुढच्या वर्षी विकता येणार नाही, मग हीच फिटणारच नाही. त्यामुळे आता ठरवले नेतानी म्हशी व्यवस्थित न्यायच्या, दिसायला वगैरे पहिल्यावर असेल तरी चालन. मग ह्या दोन म्हशींचा आपला व्यवहार झाला. या दोन म्हशी आपण 3 लाखाला खरेदी केल्या. त्यानंतर ही म्हैस आणि दुसरी म्हैस ही आपण पहिल्या दिवशी पाहिली होती, त्यावेळेस ही गाभण होती, म्हणून आपण काही व्यवहार केला नाही तेव्हा गाभण म्हशीचा. आता खाली झाल्यानंतर गेलो, धारपाना व्यवस्थित होता. मग या दोन म्हशी पण आपण ठरवल्या 3 लाख रुपयांना. या दोन्ही म्हशी खरेदी केल्या आणि ते पहिल्या दोन, अशा आज टोटल एकूण 4 म्हशी खरेदी झाल्या. तर आता आपल्याला खरेदी करायच्या होत्या फक्त 2च म्हशी. तर 2 म्हशी पाहण्यासाठी आपण दुसऱ्या गोट्यावरती गेलो. तिथून बरंचसं लांब गेलो होतो. या 2 म्हशी मला आवडल्या होत्या. या गोट्यामध्ये एकूण 10-12 म्हशी होत्या, पण तिथं आलेली होती यूपीची पार्टी. त्यांचा 5-6 म्हशींचा व्यवहार चालला होता. तर आता त्यांचा पहिला व्यवहार चालू आहे, म्हणून आम्हाला काही बोलता आलं नाही. तर फायनली त्यांचा व्यवहार जमला. आपल्याला मग या दोन्ही म्हशी पसंत होत्या. आपण 100% या दोन्ही म्हशी घेतल्या असत्या, म्हणजे आपलं म्हशी खरेदी आज झाल्या असत्या. पण काय त्या म्हशी विक्री झाल्यामुळे आपल्याला काय त्या जमल्या नाही. त्यानंतर आपण तिथून दुसऱ्या गोठ्यावरती गेलो. ही म्हैस होती गाभण. गाभण म्हैस तर काय आपल्याला खरेदी करायची नव्हती, पण पाहिली त्यांनी, सोडून दाखवली. त्यानंतर दुसरी एक तिथं म्हैस होती, गाभणच होती, ती आता खाली झाली असती. म्हणलं चला 2-3 दिवसात आपण भरणारी म्हशीची गाडी जमून जाईन तिचं. पण ती मागितली किमतीला, पण त्यांनी काही ती जुळूनच दिली नाही. मग तो विषय सोडला आणि आम्ही निघून आलो. आता टोटल एकूण आजपर्यंत आपली 8 म्हशींची खरेदी झालेली आहे. आता राहिल्यात फक्त 2 म्हशी खरेदी करायच्या, त्या उद्या होतीलच. आणि आता पहिले जे म्हशी पाहून आलो ते फोन करतात, पण एकदा पहिला विषयच नाही घ्यायचा. आता आता ते पहिल्या 2 का घेतल्या, त्या गाभण होत्या, त्यावेळेस काय आपण त्या मागितल्या नव्हत्या. आता त्या खाली झाल्या म्हणून त्या घेतल्या. आणि ज्या आपण खाली झालेल्या म्हशी अगोदर मागितल्या होत्या, त्यात दलालाला काय सांगितलं, ती 5,000 जरी कमी भेटली तरी नाही घ्यायची ती म्हैस. म्हणलं आता एकदा मागितली, विषय संपला. धन्यवाद.